नमस्कार मित्रांनो, बैलाची बांधण्याची जागा गोठा. मित्रांनो, मी तुम्हाला एक चांगला गोठा दाखवतो आणि एक अवाढव्य गोठा आहे तो. विशेष म्हणजे बैलांची संख्यासुद्धा इथं जादा आहे. बघू शकता गोठा केवढा मोठा आहे. बैलही भरपूर बैल आहेत. अख्खी आपण म्हणून दावणच भरलेले आहे इथून तिथून. बैलगाडा शर्यतीचं आकर्षण असेल, मोठी मोठी बैल त्या ठिकाणी ते ठेवत असतील. उदाहरणार्थ सर्जेराव खेडकरांच्या घरी आत्ताच मी 8 बैल तिथं बघितली. एकदम देखणी आणि चांगली अशा प्रकारची बैल, तिथं ट्रॉफी पण बघितल्या. ही एक आवड आहे, त्या आवडीतनं त्यांनी ते सगळं केलंय. गेली 50-55 वर्षापासून खेडकर फॅमिली आणि बैलगाडा नाद ही एक मोठं संकल्पना झालेली आहे. माझे चुलते स्वर्गीय बबनराव सदाशिव खेडकर यांनी 50-55 वर्षापूर्वी हा नाद सुरू केला. त्यानंतर त्यांना त्यांचे बंधू भीमाजी सदाशिव खेडकर, नामदेव सदाशिव खेडकर, अर्जुन सदाशिव खेडकर यांनी मोलाची साथ दिली आणि उत्तम शेती करत असताना, पहिलवानकी करत असताना त्यांनी बैलगाड्या शर्यतीचा नादही जोपासला. आज त्यांच्यानंतर आम्ही 9 भाऊ बंधू, आमचे पुतणे आणि ही मोठी फॅमिली हाच बैलगाडा शर्यतीचा नाद पुढं कंटिन्यू करत आहोत. तर बघू शकता मित्रांनो, अतिशय नीटनेटका आणि स्वच्छता असणारा गोठा. गोट्याचे सर्व आणि प्रचंड मोठी दावण असलेले मालक आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. नाव काय दादा आपलं? माझं नाव सर्जेराव बबनराव खेडकर, सरपंच रांजणगाव. बरं, रांजणगावचे सरपंच आहात. हो. काय बैलाच नाव आहे? हरण्या. हरण्या का? चला अजून काय काय जी माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्यासोबत सरपंच साहेब आहेत. घोडी महत्वाचं घाटात असते घोडी. काय नाव आहे घोडीचं? याचं नाव राणे. राणी. कुठनं घेतलेली आहे? ही मी राजस्थानवरून आणलेली. राजस्थानवरनं? हो हो, पुष्करवरनं. बर. ह्याचं नाव काय? याचं नाव कॅप्टन. कॅप्टन. हो. ह्याची खरेदी कुठली आहे? ही व्यापाराच्या गाडीतनं घेतलेला आहे हा. पुढं एकदम पांढरा शुभ्र आणि जातीचा बैल आहे. ह्याची कुठली खरेदी? हे कर्नाटकमधून घेतलेलं बाजारातून. नाव काय आहे याचं? हरण्या. हरण्या. कुठं पडतो हा? जोकाड का पुढं? जोकाटामध्ये पाठीमागे. आणि हा? हा बैल मी करगणीच्या बाजारातून आणला होता. नाव काय? त्याचं ओम नाव आहे. हो माय. कुठं पडतो? जोकाडात का हा खांड्यात? दोन्हीकडे पळतो. दोन्हीकडं पडतो. हो, मागं पुढं दोन्हीकडे पळतो. परत एकदा देख ना बैल एकदम पांढरा शुभ्र. काय नाव याचं? याचं नाव चेन्नई. चेन्नई. असं काय ठेवलं चेन्नई? पोरा असं देतं गोट्यावरती, मग ते आपलं काहीतरी नाव ठेवतात, तर ते असं नावच पडून गेलं, एखाद्याच्या चेन्नई. प्रदेशावरनं नाव का चेन्नई? वेगळं नाव आहे. मग हे हाही कुठून आणलाय? हा विजापूरच्या बाजारात. विजापूरच्या बाजारात. हा बघा देखना बैल आहे हाही. हो, देख नाही. ह्याचं नाव काय? याचं नाव पक्ष आहे. आणि त्याचं? याचं चेन्नई. आणि पलीकडच्याचं? ओम. ओम. तो हरण्या. हरण्या. ह्याची काय कहाणी आहे? कुठनं घेतलाय? हा खरसुंडीच्या बाजारात नाही घेतलेला आहे मी. कितीची खरेदी आहे? हे काय 55,000 रुपये. लहान होता, छोटा होता. बर. हा कुठं पडतोय? हा मागं पुढं दोन्हीकडे पळतोय. आमची खासियत अशी आहे की ही 4-5 बैल आहेत. सगळीकडे पळतो. ही ऑलराऊंडर आहेत. कुठल्याही खांदावर कुठं पण पळणारी आहेत. बर. परत हा ही एकदम पांढरा केला. हा इथेच घेतलेला आहे, इथे गावाशेजारी. हा. आणि ही नवीन आता पिढी तयार. ही ह्याचं नाव काय? नाही, त्यांची नावच नाही अजून. अजून नावच नाही ते. पलीकडं पुन्हा एकदा घोडी, पलीकडे एक वासरू. ती वासरू चांगला आहे. कुठं आणलंय? ते उमदीच्या बाजारात दोन्ही वासरं आणलेली आता. अजून नामकरण बी झालं? नाही नाही अजून. बर. सगळी दावण बघितली आणि विशेष म्हणजे सगळी पांढरी बैल आहेत. तर ही जाणीवपूर्वक पांढरीच बैल घेतली का? एक फक्त अपवाद सोडला आपण. आणि त्याच्याबरोबर सगळी बैल घरचा साज. सगळी बैल एकमेकांबरोबर पळतात. सगळा घरचा संच तयार केलेला आहे. कारण काय? ही एक आवड आहे आमची. आणि सावडीमध्ये तर सगळे पळवत आहेत. मग इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं म्हणून घरचा साज आपण पूर्वी घरचे साज असायचे प्रत्येकाचे. 4 बैल प्रत्येक गाडा मालकाचे असायचे.
बंदीनंतर आता दिवस थोडेसे बदलले, लोकांकडं बैल कमी झाली, मग लोकांनी सावळीत झोपायला चालू केलं. ॲक्च्युली मला थोडा त्रास झाला 3 वर्ष, पण मी बैल बाजारातनं आणून नवीन तयार करून वासरं 4 वर्ष लागले मला हे सगळं करायला, बर, घरचा साज तयार करायला. 4 वर्ष लागले. हो, जुळवणंच अवघड आहे का? कारण काय माहितीये का, सगळं 4 बैल मित्रांनो, एक पैरा जुळवायसाठी, एक बैल मिळवण्यासाठी एवढी अडचण येते, आणि ही सगळी 4 बैल एकत्र आणणं आणि पळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि बाकी सगळी टीम बी घरचीच आहे. हो, बैल झुपणारे घरचे आहेत, टेम्पो घरचा आहे, घोडे घरचे आहेत, बसणारे घरचे आहेत, सगळी टीम आहेत घरचीच आहे. सगळी घरची. आणि त्यांना जोडीला मित्रपरिवार असतो थोडाफार, पण बाकी सगळे घरचेच आहे. कुटुंबाचा बैलगाड्याचा नाद, कोणी नसलं तरी घरची चुपणार, घरची 4 बैल आहेत, कोणाची सावड, कोणाचा पायरा, काही नाही. जेव्हा मनात येईल त्यावेळेस तुम्ही पळवता. किती अवघड असतं साथ जुळवताना. तुम्ही सांगितलं की शोध मोहीम 4 वर्ष घेतली, पण त्यातल्या अडचणी काय आहेत? बैल निवडणं 4. नाही, बैल निवडू शकतो, पण ते लागणं म्हणजे पळणारा बैल नशिबानं भेटणं ही एवढी सोपी गोष्ट नाही. आणि 4 बैल एक जीवाची पळवायची अशक्य गोष्ट आहे. आजच्या युगामध्ये अशक्य आहे. खूप त्रास होतो त्याने, कष्ट मला खूप झालेले आहेत त्या गोष्टीचे. पण थोडंसं जर आपण प्रॅक्टिकल विचार केला, 4 बैल एकत्र पळण्यापेक्षा जर ही वेगवेगळी पळवली तर 4 बाऱ्या होत्या, 4 गाड्या होत्या, आणि एक प्रकारचं यशाचं पर्सेंटेज वाढेल ना. 4 पैकी एक तरी बसेल. वाढेल, पण आपल्याला समाधान कशात नाही ते शोधलं पाहिजे. ठीक आहे, ह्यातली मी 4 बैल 4 बाऱ्यामध्ये टाकेल, कमी बारे होईल, जास्त होईल, त्याचा विचार मी करत नाही की बाबा आपण फायनललाच राहिलो पाहिजे किंवा काय. बक्षिसासाठी तर आपण करतच नाही. बक्षिसासाठी आपल्याला त्यातनं आर्थिक काहीतरी मिळेल हे आनंद म्हणून करायचं आहे. एक त्यामधनं काय कुठंतरी एकत्रित कुटुंबाची जी व्याख्या आहे की बाबा सगळे पुतणे असतील, भाऊ असतील, आपण कुठंतरी कशा तरी निमित्ताने एकत्र येतोय, त्याचा आनंद खूप आहे. की तो बैलगाडा किती पळाला, कमी पळाला, थोडा जास्त पळाला, ते हे करायचं नाही त्यामध्ये. मित्रांनो, चांगलं सांगितलं. एकत्र येण्याचं सर्वात मोठं कारण, एवढी 40-50 जण आहेत, बैलगाडा. हो, विचार विनिमय होतो, एकत्रित येतात, बसतात. नाही तर हल्ली काय झालेलं आहे की सख्खे भाऊ बोलायचं म्हटलं तरी 8 दिवस लागतात घरात, त्यांना एकमेकांबरोबर चर्चा करायची म्हटलं तर. पण हे सगळे एकत्र पुतणे असतील, भाऊ असतील, आम्ही 9 भाऊ आहेत, बाकीचे 9-10 पुतणे आहेत, एकत्र येऊन आपल्या बैलगाड्याचा नाद जो आहे ते एक विरंगुळा आपल्या जीवनामध्ये काहीतरी पाहिजे म्हणून हे बैलगाड्याचा नाद आम्ही करतोय. खूप चांगलं सांगितलं. या चालत बोलू की आता परिस्थिती अशी झाली की तुम्ही सांगितलं भावावर बोलाय वेळ नाही, पण बैलगाड्यामुळे सगळं एकत्र येते. ते हे मोठं काम बैलगाड्याने केलेलं आहे आणि ह्या नंदीने केलेलं आहे. आता नंदी तर मित्रांनो ह्यांची पूर्ण सावड घरची आहे, सगळं कुटुंब सगळं बघतं. आता ह्याच्याबरोबर जसं मी प्रस्तावनेत सांगितलं गोठा, हिथं या बैल आपल्याला दिसेल. तर सगळ्यात मोठा विषय आहे गोठा. ही किती गुंठ्यात गोठा आहे? हे जवळपास 1 एकर क्षेत्र आहे. 1 एकर क्षेत्र? हा, तर 1 एकर मध्ये मी पहिल्यांदा पूर्ण वॉल हे केली, आणि नंतर मग शेड वगैरे बाकीचे सगळं व्यवस्थित तिथं रूम केले, टॉयलेट आहेत, गड्यांना राहण्यासाठी रूम केलेत, बोरवेल आहे, सगळी व्यवस्था. म्हणजे जागेवरती पाणी वगैरे, उष्णता जास्त असेल तर पाणी वगैरे खाली मारून थोडंसं थंडावा निर्माण होतो या उन्हाळ्यामध्ये. किती खर्च झालाय गोठा बांधाय? याला 35 ते 40 लाख रुपये. 35 ते 40 लाख तुम्ही किंमत सांगताय, पण ह्याचं व्हॅल्युएशन जादा असेल. व्हॅल्युएशन या जागेचं असेल 4-5 कोटी रुपये. बर. मित्रांनो बघा नाद कसा यांनी सांगितलं एकत्र येण्यासाठी. इथं शहरी भाग आहे रांजणगाव परिसरात, आणि जागेचं व्हॅल्युएशन 3 ते 4 कोटी रुपये आहे, पण तरी एवढा प्रशस्त बांधलाय गोठा ह्या नंदींसाठी. हो, एवढा बांधताना काय म्हणले नाही ते, कशाला बांधताय एवढं, काय जागा वेस्टेजच जाते असं बोललं असेल ना कोणतरी? नाही असं काही नाही. मग भाऊ म्हणले बांधायचं तर मग बांधलं मी. बांधायचं टॉपचा एकदम मोठा. चांगला बांधायचं, छान बांधायचं, वाटलं पाहिजे.
आल्यानंतर कोणी पाहिल्यानंतर म्हटले पाहिजे छान बांधलाय. आणि विशेष म्हणजे चिरामध्ये काय बांधलाय, चिराच्या विटामध्ये? चिराच्या विटामध्ये म्हणजे दिसायला सुंदर दिसल. आता छोटी विट असते तर प्लास्टर करावं लागलं असतं टोटली, ते एवढं छान दिसलं नसतं ऍक्टिव्ह. आता हे तुम्ही पहा समोर, छान वाटतंय, छान दिसतंय. आणि 3 लेअर आहेत, म्हणजे हिथं बांधू शकतो, हिथं बांधू शकतो आणि बाहेरही म्हणजे सूर्यप्रकाशातही बांधू शकतो. हे असं का केलं 3 ठिकाणी? आता ऍक्च्युली ह्या जागेचा जास्त उपयोग होत नाही. पाऊस काळामध्ये जास्त 3-4 दिवस पाऊस जर लागलेला तर मग तिथनं जास्त जागा ओली झाली तरच इथं बांधायची, नाहीतर मग इथून डायरेक्ट सकाळची इथे 11 वाजेपर्यंत, सकाळी 6ला बाहेर बांधायची, 11 वाजेपर्यंत इथे, 11ला परत आतमध्ये घ्यायचे, परत 4 वाजता बाहेर बांधायचे. असं 2 वेळेला आत बाहेर करतो आम्ही. आणि ही गोष्ट ठळक आहे, महत्वाचं बघितलं तर तुम्ही गोट्यात प्रशस्त आहे. बैलांचे 2 बैलांचे जे अंतर आहे ते किती ठेवले? दोन्ही ते 10 फुटाचं अंतर आहे एका बैलाचं. 10 फुटाचं. बर, 10 फूट आहे. आणि खाली जर बघितलं तर माती आहे, पूर्ण माती केली. कोबा वगैरे का केला नाही, मॅट वगैरे का टाकलं नाही? नाही, ते मॅचची गरज नाही ना. ओरिजिनल मातीवरती असलं तर मॅचची गरज नाही. आणि कोबा जर केला ना तर बैलांचे नाके जास्त उगलतात त्याच्यावरती, त्याच्यामुळे मातीच बेस्ट आहे त्यांच्यासाठी. बर, अजून एक सगळ्यात मोठा विषय असतो, आणि गोट्याविषयी जर म्हटलं तर ह्या चालत चालत बोलू. सगळ्यात महत्त्वाचा विषय बघा तुम्ही, सिक्युरिटी महत्त्वाची आहे. कारण कशी बैल ही लाख मोलाची आहेत, तर सिक्युरिटीच्या बाबतीत काय केलं इथं? ॲक्च्युली जो कामगार आहे तो 24 तास इथंच असतो. दुसरा मुद्दा, काही एमर्जन्सी प्रॉब्लेम असेल तर CCTV बसवलेले आहे सगळे आतमध्ये. आणि वॉलची हाईट असल्यामुळं बाकीचे वॉल कंपाऊंडची, त्याच्यामुळं आतमध्ये प्रॉब्लेम तर काय होऊ शकत नाही, येत नाही कोणी. बर, पण ही एवढं कराय गडे किती आहे तिथं? गड्यांची संख्या किती आहे? 2 गडी मॅनेज करतात सगळे. एवढं सगळं? हां. आणि प्लस तुमचं मनुष्यबळ घरात? हा, आता मी बैल कमी केलेत, नाही तर ऑलरेडी 10 ते 12 बैल कंटिन्यू असतात, पण आता थोडेसे कमी केलेत. जे खाद्य असतं बैलांना तेही ह्या पूर्ण गोट्यात आत ठेवलेलं आहे? हो, त्या कोपऱ्यामध्ये आहे सगळं खाद्य ठेवलेलं. आता ही सांगा, आणि ह्याच्याविषयी बोला पोस्ट. जर नवीन गोटा बांधायचा असेल तर कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत नवीन गोटा बांधताना? नवीन गोठा बांधताना जागा प्रशस्त पाहिजे. लोक काय करतात, खूप दाटीमध्ये बैल जर बांधली, त्यांना उठायचं, बसायचं आणि एकदम मोकळ्या वातावरणामध्ये त्यांना बसता उठता येत नाही. 10 फूट जागा असेल ना तर ते तेवढी सेफ जागा आहे त्यांच्यासाठी. जास्त ओलं होणार नाही, खराब होणार नाही, कोरड्या जागेवरती बसता येतं, लगी वगैरे केली तर, असा विषय. हे काय सिस्टीम केलेलं आहे, हे ताडपदरी लावलेले आहे कशाला? हे थंडीमध्ये किंवा पावसामध्ये, पाऊस जास्त आला तिकडनं तर मग ते खाली सोडता येतो पडदा. आणि जास्त थंडी असेल तरी तो सोडला तर ते एकदम पॅक, म्हणजे एकदम घरातल्यासारखं वातावरण होतं. आता विद्युत रोषणाई कशी आहे, म्हणजे साख्या गोट्याला असेल का बाहेर थोडं केलेले आहे? बाहेर गेटवरती आहे, इकडे बॅक साईडला आहे, पण आतमधून सगळीकडे आहे लाईटची व्यवस्था. फॅन आहेत, लाईट आहे. जर आपण गोठा बांधला तर तुम्ही सांगितलं काय काय गोष्टी, पण ज्यावेळेस त्यांचं खायची ही पूर्ण दावण आहे, ही कशा पद्धतीनं असावी तुम्हाला वाटते? कशा पद्धतीनं बांधावी? कारण तुम्ही चांगल्या पद्धतीनं बांधली, प्रशस्त आहे. म्हणजे ही दावण आहे ना, 1 ते 1.5 फूट मी हाईटची घेतलेली. त्याच्यामागे कारण काय आहे, मिनिमम सगळ्यांच्या दावणी त्या ना 2.5-3 फुटाच्या आहेत वरती. पण ते वरती जर केले ना तर ते कंटिन्यू बैल शिंग त्याला घासत राहतात, ते शिंग खराब होतात ते हाईट. म्हणून मी 1 फुटच 1.5 फूट कमी हाईट केली? कमी हाईट केली. ते सगळं विचार करूनच ते केलेली. आणि बांधण्यासाठी बरोबर असे खांबागत स्ट्रक्चर केलेत. तो पाहिलं तर काय होतं, छोटा डांबा असेल किंवा ते खुटी असेल तर बैलाला असं मोकळं उभं राहतात. आता बैल कसा उभा राहिलाय, ते पूर्वी असायचे ते खुटी किंवा डांबे असायचे छोटे, खाली ओढून बांधले की बैलाला सरळ उभं राहता येत नाही. मग आता मी ते विचार सगळं हे करूनच ते मोठाले डांब केलेत. आणि वरती बांधलं ना की बैल एकदम आरामशीर उभा राहू शकतो, मान वर करून. पाण्याची सोय कशी आहे इथं?
पाण्याची तर बोरवेल आहे किंवा आमच्या शेतातली पाईपलाईन गेलेली आहेत ना, ते 2 कॉक काढून ठेवलेले आहेत. कधी एनी टाइम 24 तास पाणी 24 तास येतं. पाणी. बर, चला पुन्हा एकदा गाड्याकडे येऊया. ज्याच्यासाठी केला अट्टहास गाडा पळवायचे म्हणून हे सगळं एवढं अट्टहास केलाय, एवढे पैसे घालवले, एवढा विक्रमी किमतीचा गोठा बांधला. पण कशा चालू आहेत अहो आत्ताचा गाडा, कसा चालू आहे शर्यतीचा नाद? नाद पूर्वी असं होतं की शेतकरी कुटुंब हम्म. आणि त्या कुटुंब मनुष्यबळ असेल, मोठं क्षेत्र असेल, शेतीची बैल प्लस ही बैल एकत्रित सांभाळून हा पूर्वी परंपरेने हा नाद चालत आलेला आहे. पण आता त्याला थोडंसं वेगळं वळण आलेलं आहे या बैलगाडा काय क्षेत्राला. वेगळं आलेलं आहे? यामध्ये शेतकरी सोडून इतरच उद्योगपती म्हणा, कोण व्यावसायिक म्हणा, हे बाकीचेच जास्त लोक आले आणि शेतकरी वर्ग कमी झाला. हम्म. तुमचा किती पिढ्याचा नाद आहे? आमचा हा 3ऱ्या पिढीचा. बर, पहिल्यापासून म्हणजे तुम्ही शेतीपूरक गोष्टी करत करत आज सरपंच आहात. बाकी अजून काय करता ह्याच्या व्यतिरिक्त? इकडे या. याच्या व्यतिरिक्त आम्ही हॉटेल्स आहे गावामध्ये. बाकीचे माझं MIDC मध्ये थोडंसं लेबर कॉन्ट्रॅक्ट वगैरे, बाकीचं व्यवसाय ट्रान्सपोर्टिंग आहे. बंधू सर्व्हिसला आहेत 1-2. पुतणे थोडे व्यवसाय बघतात. म्हणजे सगळं करून बैलगाडा. हो, सगळं करून बैलगाडा. नुसतं बैलगाडाच करून काय करायचं? म्हणजे आपला आनंद आहे ठीक आहे, नाद सांभाळायचा आहे, पण व्यवसाय पण पाहिला पाहिजे. शेती मोठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा बेस हा शेतीच आहे. मोठी आता शेती, जे बागायती क्षेत्र रांजणगाव मध्ये असेल तर बऱ्यापैकी शेती मोठी आम्ही हे करतो. कारण काय आहे, तुमची ती एवढ्या पिढ्यांची परंपरा शेतकरी असल्यामुळं हा बैलगाडा चालू आहे. पण आता शहरीकरण वाढल्यामुळे ती शेती आता राहण्यासाठी वापरली जाते, त्यामुळे प्रचंड भाव आला. हो, आता जर गाडा पाहिलं तर आनंदासाठी म्हणताय तुम्ही, आनंदासाठी हा सगळा विषय चालू आहे. आता जर पराभव होत असेल, आपण गेलो आणि समजा नाही बारे लागली, समजा त्या पद्धतीनं सेकंद नाही आले, तर कशा पद्धतीनं मग तुम्ही बघताय? कारण आनंद नाही ना त्यावेळेस येणार. बरोबर. नाही, पण नाराज होण्याचं हे क्षेत्र नाही, ते बैल आहेत. स्वतः आपण पळणार नाही, बैलांना पळायचं आहे. थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, अपयशी होऊ शकतं, मग त्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही. आपण एक छंद म्हणून जोपासतोय, तर त्यामध्ये स्पर्धा किंवा आपल्याला अपयश आलं तर खचून जायचं नाही, नाराज व्हायचं नाही. वा, हो, त्यात तुम्ही रिस्क घेताय की जाणीवपूर्वक, जसं आपण मगाशी चर्चा केली की घरचाच सगळा साच हा पळवायचा. म्हणजे आम्हाला अंदाज आहे ना की आपण त्यामध्ये टिकणार आहे, तेव्हाच मी घरचा साथ झुकतोय ना. मी तेवढी तयारी केलेली आहे, तेवढे कष्ट घेतलेले आहेत आणि बैल पळतायत म्हणून मी घरचा साथ झुकतोय. वा, आता ह्या चौघांचा साज आहे. आता पुढं काय अजून बनवता काय एखादा साज? कारण अवघड नाही आहे. ना, त्यामध्ये सातत्य ठेवावंच लागतंय ना. कंटिन्यू चालू असतं माझी खरेदी बैलांची, वासरांची. हा, मी आता थोडंसं पाऊस वगैरे पडला की परत नवीन वस्त्र तयार करायची, नवीन आणायची, हे कंटिन्यू चालू आहे. मित्रांनो, हे खेडकर कुटुंब आहे, यांचं वैशिष्ट्य माणसंही एकत्र आहेत एवढी गाड्यासाठी आणि बैलही एकत्र पळवतात. एकजुटीचं प्रतीक ही दावण आहे आणि ह्यांचं कुटुंब आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता जाता जाता सांगा, घराघरात पटत नाही आजकाल, भावाभावांचं पटत नाही तुम्ही म्हटलं, तर ही एकत्र कसं राहतं? काय आहे त्याच्या मग, काय तुम्ही सांगाल एक विचार? माझे वडील आणि चुलती जन्मापासून मरेपर्यंत एकत्र राहिले आणि त्यांचेच विचार आम्ही, संस्कार आणि विचार पुढे घेऊन जातोय. आमचे सगळे 9 भाऊ आहेत, पुतणे आहेत, ते आम्ही एकत्र विचाराने राहतोय. काय बैलगाडा क्षेत्र असेल, बाकीचं काय असेल, आम्ही सर्व गोष्टी एकत्रित असतात आमच्या. पण कधी इगो प्रॉब्लेम येत नाही? तुम्ही नाही बघत ना, असाल बिलकुल. समाजात की त्याचंच नाव होतंय, माझं होत नाही, असं होतं ना? हो, बरोबर आहे ते. पण असं काही एवढे मायनस विचार करणारे कुटुंबामध्ये कोणी सदस्य नाही आहेत. आणि नावाचं तर काय, बारी जी पळते ती माझ्या वडिलांच्याच नावाने पळते. मग त्याच्यामुळं काही पुतणे असतील, भाऊ असतील, काही युगो येण्याचा काही विषयच येत नाही. शेवटाकडे वळूया, गप्पा मारलेत.
राजकारणात आहात, सरपंच आहात, खूप मोठी गोष्ट असते. काय शिकलाय तुम्ही राजकारणातून, काय शिकलाय ते सांगा पहिल्यांदा. नाही, गाव पातळीवर राजकारण शेतकरी कुटुंबाचं असल्यामुळं आमचे वडील सरपंच होते, चुलते होते. हम्म, त्यानंतर आता चालू पिढीमध्ये म्हणजे मी होतो, हम्म, वहिनी जिल्हा परिषद सदस्य होत्या. हम्म. राजकारण गाव पातळीवरती ठीक आहे. आता राजकारणाचं पण बाळकडू आहेच, कारण परंपरा आहे. बाळकडू व्हायचे, पण ते विषय या शहरीकरणामुळं ना MIDC इकडं औद्योगिक वसाहत असल्यामुळे ना खूप अवघड गोष्ट दिवसेंदिवस होत चाललेली आहे राजकारण राजकारण. अवघड आहे. हो, त्यापेक्षा हा नाच चांगला आहे. ह्या चांगला आहे. हो, राजकारणापेक्षा हे चांगलं आहे. बर, ह्यातली कुठली गोष्ट आवडते तुम्हाला बैल गाड्यातील? ही गोष्ट मला आवडते. तुम्ही सांगितलं राजकारणापेक्षा बैलगाडा चांगला आहे. कुठली अशी एक गोष्ट की म्हणजे ही कुठंच भेटत नाही? नाही, आपली बारी फायनलला राहिली किंवा फायनलला झाली ना, तितका जो आनंद सर्वांना मिळतो ना, तो कुठंच नाही. वा, कुठंच नाही आनंद. हे महत्वाचं आहे. मित्रांनो, आम्ही इथं गप्पा मारतो ह्या गोष्टीत. बैलही कंटाळली कदाचित आमच्या गप्पा ऐकून. पण मित्रांनो बघा, जसं सांगितलं, एकीचं बळ काय करू शकतं. आजकालच्या जर सामाजिक स्थितीत पाहिलं तरी एकी नाही आहे. वेगवेगळे अलिप्त कुटुंब असतात. पण महत्त्वाचं जे आहे, ह्या नंदींनी खेडकर कुटुंब एकत्र ठेवलंय. ह्या नादानं खेडकर कुटुंब एकत्र ठेवले. याचं श्रेय सगळं नंदींना जातं. जाता जाता काय सांगाल जे व्हिडिओ बघतात त्यांना? कुठली गोष्ट अशी सांगाल की ही केलं तर यश आहे? ऍक्च्युली काय झालं की 2-3 वर्षापूर्वी मी घरचा साज पळवतोय. बंदीनंतर मी घरचा साज पळवतोय. तर काही लोकांनी माझी चेष्टा केली की हा स्वतंत्र झोपतोय, ह्याची कधी वारी व्हायची. हा एकटा 4 बैल घरचे झोपतोय, ह्याची कधी वारी व्हायची. चेष्टा मस्करी करायची. पण शांत डोक्याने विचार करून मी त्या गोष्टीवर ठाम राहिलो. मी माझ्या विचारामध्ये बदल नाही केला. मी 3 वर्ष 2 नंबरमध्ये वारी पळवली बंदीनंतर. पण शेवट 4थ्या वर्षी मला यश आलं. मी गेल्या वर्षीपासून माझी वारी 1 नंबरमध्ये बसती. आणि त्यात जो आनंद आहे तो ठीक आहे. मला फायनलला 1 नंबरमध्ये बसली पाहिजे असं म्हणजे माझं ठीक आहे वाटतं. पण 4 बैल घरची पळाली ना, तो आनंद मला एकदम सर्वांनाच हे होतं. बघा मित्रांनो, खूप चांगलं सांगितलं. पहिल्यांदा थोडी चेष्टा केली की कुठं घरचा साज, कुठं 4 बैल एकत्र आणताय. पण मित्रांनो, खरं वाक्य आहे, कुठलाही निर्णय चुकीचा नसतो. बरोबर करण्याची धमक हवी, हेच केलं ह्यांनी. तर सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. घरचा साज तर पळत राहतोय, सगळी अख्खी त्याच्या मागं अख्खं कुटुंब पळते, म्हणून घरचा साज पळतोय. पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. धन्यवाद.